फलटण नगर परिषदेच्या भारतीय जनता पक्षाच्या कुमारी सिद्धाली अनुप शहा या भारत देशातील सर्वात तरुण नगरसेविका म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नामांकन प्राप्त करत त्यांच्यासोबत मेडल व सन्मानपत्र मिळवून ऐतिहासिक विक्रम बनवून फलटण तालुक्याचे नाव उंचावलेले आहे. हा ऐतिहासिक सोहळा 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट या दिवशी शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते मेडल व सन्मानपत्र देण्यात आले. यावेळी ऐतिहासिक सोहळ्यास उपस्थित फलटण कोरेगाव मतदारसंघाचे आमदार सचिन पाटील, प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर, तहसीलदार डॉक्टर अभिजित जाधव व सातारा जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सौ जिजामाला नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत हा अभिमानास्पद कार्यक्रम पार पडला. सिद्धालीताई, सातारा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. आपली ही जी IBR अचिव्हर म्हणूनची निवड झालेली आहे इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये, याबद्दल आपण काय सांगाल? सर्वप्रथम तर हा खूप आनंदाचा क्षण आहे. मला खूप ओव्हरवेल्मिंग आणि ग्रेटफुल वाटत आहे. हे सर्व करत असताना मला हा अवॉर्ड जो डेडिकेट करायचा आहे तो माझ्या सर्व मतदारांना करायचा आहे, ज्यांच्यामुळे हे पॉसिबल झालेलं आहे आणि सर्व फलटणकरांना डेडिकेट करायचं आहे. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी, रणजितदादा नाईक निंबाळकर, शमशेरदादा नाईक निंबाळकर, जिजामाला वहिनी, आमदार सचिनदादा पाटील यांनी माझा विश्वास दाखवला. त्याबद्दल मला खूप खूप आभार व्यक्त करायचे आहे. करायचं का? अच्छा, छान झालं. पहिल्यापासून बोलते मी. नमस्कार. खरं तर IBR अचिव्हर मिळणं हे माझ्यासाठी खूप आनंदायी गोष्ट आहे. मला आता खूप ओव्हरवेल्मिंग आणि ग्रेटफुल वाटत आहे. या सर्वाचं क्रेडिट किंवा श्रेय मी माझ्या सर्व मतदारांना देत आहे, कारण की त्यांनी माझ्यावर एवढ्या कमी वयात विश्वास दाखवला आणि मला भरभरून मतांनी त्यांनी निवडून दिलं. त्याचबरोबर मी याचं सर्व क्रेडिट माझ्या विश्वास दाखवणाऱ्या भारतीय जनता पार्टी, माझे नेते रणजितदादा नाईक निंबाळकर, शमशेरदादा नाईक निंबाळकर, जिजामाला वहिनी, मनीषा वहिनी, आमदार सचिनदादा पाटील, त्याचबरोबर माझे वडील अनुप शहा यांना सर्व श्रेय देत आहे. आणि या सर्व प्रोसेसमध्ये ज्यांनी माझं खंबीर सख्या आत्यांपेक्षा जास्त ठामपणे उभा राहिल्या, त्याच म्हणजे माझ्या माऊली फाउंडेशनच्या सर्व माझ्या आत्या यांचं मी खूप खूप मनापासून आभार मानते, कारण की हे सगळं त्यांच्यामुळे पॉसिबल झालेलं आहे. त्यांनी घरोघरात प्रचार केला, घरोघरात संदेश दिला, घरोघरात प्रसार केला की का म्हणून निवडून द्यायचं वगैरे. त्यामुळे हे सर्व क्रेडिट मी त्यांनाही देत आहे. हे सगळं बघत असताना ऑफकोर्स एका बाजूला आनंदाचं वाटत आहे, सेकंड पार्ट असा येतो की जबाबदारी वाढलेली आहे. हे सर्व करत असताना खांद्यावर जबाबदारी खूप वाढलेली आहे आणि नक्कीच मी ती जबाबदारी पूर्णपणे चांगल्यारीत्या पूर्ण करायचा प्रयत्न करेल आणि 100% मी काहीतरी नवीन करेल. आपल्या गावातील ही जी आहे स्थानिक स्वराज्य संस्था फलटण नगर परिषद, म्हणजे तुम्ही तुमच्या घरापासून म्हणा किंवा गावापासून सुरुवात केली आहे. फलटण तालुका आहे, सातारा जिल्हा आहे, महाराष्ट्र आहे. तर देशाप्रती आपण काय आदर्श निर्माण करणार पुढच्या भावी पिढीला? कारण जनरेशन झेडसाठी तुमचा आदर्श काय असेल? तुम्ही असं म्हणाला जनरेशन झेड. मला पर्सनली म्हणायला गेलं तर मला 2 गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. ते म्हणजे एज्युकेशन आणि वुमेन एम्पॉवरमेंट. त्या दोन्ही प्रती मला काय चांगलं करता येईल. एज्युकेशन वाईज म्हणलं तर डिजिटल एज्युकेशन, नगरपालिकेचे स्कूल असतील, गव्हर्नमेंट स्कूल असतील, त्यांना बेटर एज्युकेशन कसं मिळेल, एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये कसं भाग घेता येईल. त्याचबरोबर वुमेन एम्पॉवरमेंट, महिलांना सक्षमीकरण, महिलांना काम कसं हाताला मिळेल, महिला सक्षम कसे होतील, महिला प्रत्येक फील्डमध्ये आदर्श कसा निर्माण करतील, ह्यामध्ये माझा खूप चांगला प्रयत्न राहील. सबमिट ज्या होतात इंटरनॅशनल लेवलला त्यात मी पार्टिसिपेट करेल आणि त्यामधून मी नक्कीच काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या फलटणसाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या सातारा जिल्ह्यासाठी, देशासाठी काहीतरी नवीन करण्याचा चांगला प्रयत्न करेल. फलटण शहराच्या माध्यमातून जर पाहिलं तर तसा ग्रामीण आणि शहरी दोन्ही तिथे भाग मोडत आहेत. तर तुम्हाला याच्यामध्ये काय तुम्ही म्हणजे थोडक्यात आपण म्हणू की तुमच्या कामासाठी, तुमच्या कार्यासाठी काय चॅलेंज स्वीकाराल? शहरी आणि ग्रामीण महिलांचा इथे सहभाग दिसतो, तर तुम्ही काय करू शकता? कोणता प्रश्न तुम्हाला असा वाटतोय की महिलांसाठी करावा? महिलांचं मी बघितलं तर महिलांना कामाची खूप आवश्यकता आहे. स्वतःचा इन्कम सोर्स जनरेट करायची खूप आवश्यकता आहे. वुमेन एम्पॉवरमेंट खूप आवश्यकता आहे त्यांना. मग तो कसा मिळवून देतील प्रत्येक महिलांना, प्रत्येक घरातील महिला सक्षम कशी होईल, हाच माझा प्रयत्न आहे. आणि आता फलटण नगर परिषदेच्या माध्यमातून आपल्या शहरासाठी
आपला थोडासा विकासाच्या भूमिकेतला सर्वांच्या मार्गदर्शनानुसार काय विचार आहे? आता माझ्या प्रभागात जर आपण म्हणाल तर रस्त्याची कामं चाललेली आहेत, पाईपलाईन बदलीची कामं चाललेली आहेत. 6 महिने झालं मी नगरसेवक झालेले आहे. 6 महिन्यात आपण एक रस्ता मंजूर ऑलरेडी म्हणजे मंजूर झाले 4 रस्ते. परवा एक भूमिपूजन पण झालेलं आहे. पाईपलाईन 2 ठिकाणचे आपण बदलले आहेत. लोकांना पाण्याचे प्रश्न सुटलेले आहेत. स्वच्छता चाललेली आहे. आता आपला प्रयत्न लायब्ररी करण्याचा आहे, एज्युकेशन चांगलं करण्याचा आहे. हा विकास तर आपला चाललेलाच आहे. आपणास असा काही प्रश्न दिसला का महिलांच्या बाबतीमध्ये? शहरामध्ये आज आपण अभ्यास करत आहात, तर अगदी अत्यावश्यक जी गोष्ट आहे आणखी एखादी आरोग्याच्या दृष्टीने वगैरे काय महिलांच्या? मला असं वाटतं स्त्री ही सगळ्यांची काळजी करते, पण घरातील सगळ्यांची, मुलाची असो, नवऱ्याची असो, सासऱ्यांची असो, सासूची असो, आईवडिलांची असो, सगळ्यांची काळजी करते. पण सगळ्यांची काळजी करत असताना ती स्वतःची काळजी करायचं विसरते. त्यामुळे त्यांच्यासाठी आपण हेल्थचे प्रोग्राम्स राबवण्याचा चांगला विचार करत आहोत. त्यामध्ये त्यांना चांगला आपण शिकवू शकतो की तुम्ही स्वतःचाही विचार करा, बाकीच्यांचा विचार कराच, पण स्वतःचाही विचार करा. आणि त्यामध्ये आपण विविध कॅम्प घेऊन आरोग्यरित्या महिला पूर्णपणे म्हणजे ब्लड टेस्ट वगैरे करून त्यांना आपण सांगू की बाबा तुम्ही यामध्ये हे कमी पडते, डाएट नीट करा, हे करा. सो आरोग्यरित्या आपण ते त्यांच्यासाठी चांगलं करू शकतो. हल्ली आता तरुण पिढी सर्व क्षेत्रात, राजकीय क्षेत्रात थोडी मागे होती, परंतु हल्लीकडच्या काळात हिरिरीने भाग घेत आहेत. तर या तरुण पिढीचा उद्देश आपण काय सांगू शकाल की राजकीयदृष्ट्या काय काय प्रॉब्लेम्स किंवा काय कोणत्या गोष्टी आहेत अडीअडचणीच्या जनतेच्या, नागरिकांच्या, याबाबत ते सक्षम आहेत का? मला असं वाटतं की फ्युचर ऑफ इंडिया जर कोण बोललं तर आम्ही यूथ आहोत. म्हणजे यूथ फक्त एक पार्ट नाही इंडियाचा, तर अख्खं फ्युचर इंडियाचं आम्हीच आहोत यूथ. सो सक्षम 100% यूथ असणारच आहेत. प्रॉब्लेम समजून घ्यायला आणि त्यावर सोल्युशन काढायला. मंडळी, ह्या आपल्या सिद्धाली अनुप शाह, अतिशय त्यांना उत्कृष्ट इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स IBR अचीवर मिळालेला आहे. संपूर्ण सातारा जिल्ह्यात, महाराष्ट्रातून त्यांचं कौतुक होत आहे आणि त्यांना पुढील त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्यासाठी, वाटचालीसाठी आपण सर्वांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद देऊया. धन्यवाद सिद्धालीताई. आपल्या तालुक्यातील, जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.